महत्त्वाची बातमी, बच्चू कडू पुण्यातील मोदी बागेमध्ये शरद पवारांच्या भेटीसाठी रवाना झालेत। आम्ही आमची पुढची राजकीय भूमिका 1 सप्टेंबर नंतर जाहीर करणार। 1 सप्टेंबरला आमची पदाधिकाऱ्यांसोबत महत्त्वाची बैठक आहे, अशी माहिती बच्चू कडू यांच्याकडून देण्यात आली आहे। आमच्या मुद्द्यावरच आम्ही निवडणूक लढवणार, असं बच्चू कडूंचं म्हणणं आहे। तुम्ही जो काही राज्य सरकारला अल्टिमेटम दिला होता तो संपलेला आहे आणि आता नवीन डेडलाईन सुद्धा तुम्ही राज्य सरकारला दिलेली आहे। काय या पुढची नेमकी भूमिका आता तुमची काय असणार आहे? आता 1 सप्टेंबरला आम्ही सगळे 100-150 पदाधिकारी घेऊन एक निर्णयापर्यंत जाणार आहोत। तेपर्यंत राज्य सरकारला हे निवेदन जे सादर केलं त्या संदर्भात काय चर्चा होते माहित नाही, पण 1 सप्टेंबर आम्ही ठेवलेली आहे। तर 1 सप्टेंबरला आपण ते मीटिंग ठेवली आणि त्याच्यातून निर्णय घेऊ। दुसरं काही ह्या सगळ्या मुद्द्याबाबत आमचे जे 17-18 मुद्दे आहे, ह्या मुद्द्यावरच आम्हाला निवडणूक करायची आहे। त्या संदर्भातूनच त्याच मुद्द्यावर घेऊन जायचं आहे। आम्ही प्रत्येक वेळेला सांगितलं का किती सीटा देता किंवा किती आम्ही उभे करू याच्यावर प्रश्न महत्त्वाचा नाही, मुद्द्याच्या बाबतीत काय होऊ शकतं त्या संदर्भात चर्चा। जसं आता आम्ही शरद पवार साहेबांना भेटणार आहोत, त्यांच्यासमोर सुद्धा हे मुद्दे आम्ही मांडू। तुम्ही जसं आता म्हटलं की शरद पवारांची तुम्ही भेट घेणार आहात, याचा अर्थ असा आहे की तुम्ही महायुतीतनं बाहेर पडून महाविकास आघाडी सोबत भविष्यात जाणार? नाही, असं म्हणता येत नाही। प्रश्न असा आहे का, माझं असं म्हणणं आहे का जाती धर्माचं राजकारण होते तर शेतकरी, शेतमजूर, दिव्यांग याच्यावरही राजकारण झालं पाहिजे ना। हे मुद्दे सुद्धा राजकीय मुद्दे झाले पाहिजे आणि त्या संदर्भात भेट घेत आहोत। काय? कॅमेरामन अभिजित पेसेसह मी योगेश बोरसे, TV9 मराठी, पुणे।